तर चला मग आपण कटिंग करायला सुरुवात करूया। बोटनेक आहे आपली, लांबी आहे 14, तर त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि अर्धा इंच आपण परत ॲड करणार आहोत। तर मी असं 1.5 इंच एक्स्ट्रा घेते। तर इथे घेतले मी 5.5। आपण फ्रंट साइड काढणार आहोत, तर अगोदर मी फ्रंट साइड काढते। तर हे बघा आपलं शोल्डर आहे 7.5, तर मी समोरचा गळा जो आहे तर तो डीप घेणार आहे, त्यामुळे मी पाठीमागच्या शोल्डरपेक्षा अर्धा इंच समोरचं शोल्डर हे कमी करणार आहे। तर मी इथे घेत आहे 7 मुंडा सुद्धा मी 7 इंच घेणार आहे। तर मी इथे डॉट करते, इकडनं आपलं 7 येते का, बरोबर 7 येते। तर हे बघा मुंडा घेतलाय मी 7 इंच। चेस्टचं माप आहे आपलं, म्हणजे चेस्ट साईज आहे 20 म्हणजे 40, तर त्याच्या निम्मे 20 आणि 20चा चौथा भाग 40चा चौथा भाग म्हणजे 10 इंच। तर आपण 10 इंचावर डॉट देऊया आणि त्यानंतर 2 इंच आपली शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेऊया, कारण आपल्याला प्रिन्सेस कट काढायचं आहे त्याच्यामुळे। कमर आहे आपली 16, तर 16चे निम्मे 8 वरती एक डॉट देऊया। 2 इंचाचा आपला टक्स होईल प्रिन्सेस आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन प्लस आपण 1 इंच ॲड करूया, म्हणजे दोन्ही साईडने जे आपण शिवणार आहोत तर त्यासाठी। तर हे आपली फिटिंग साईड आहे। त्यानंतर मी अर्धा इंच आतमध्ये घेते, आपल्याला जो समोरचा शेप द्यायचा आहे मुंड्याचा, तर त्यासाठी मी अर्धा इंच आतमध्ये घेतला आहे। आणि त्यानंतर हे बघा तिरकस लाईन ओढून घेतली, इथून मी 1 इंच वरती आणि डॉट देणार आहे। या 7चा आपण निम्मे करणार आहोत, जेणेकरून आपल्याला मुंड्याचा शेप द्यायला सोपं पडेल। हे बघा झालं। आता जर समोरचा आहे त्याच्यामुळे आपण हा जो आहे तर हा आपण ठेवूया, आपल्याला सध्या गळ्याचा आकार द्यायचा नाही, तुम्ही तिथपर्यंत घेऊन देऊ शकता। बघा मी इथे 3.5 वरती घेतलाय, तुम्हाला दाखवते। आपला गळा आहे 6चा तयार, तर आपण 6.5 घेणार आहोत। इथूनही 3.5 वरती ड्रॉ करून घ्यायचंय आणि याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण जे बस्ट पॉइंट आहे तर तो काढणार आहे, तो आहे आपला 10.5। हे बघा मी इथे 10.5 घेतलंय। इथून 4 वरती आपण घेणार आहोत, तर मी पाव इंच शिल्लक घेते, मी 4.25 वरती घेते, कारण आपण जी शिलाई मार्जिन आहे तर ती ह्या साईडने घेतलेली आहे, त्यामुळे मी इथे 4.25 वरती बस्ट पॉइंट घेते। खालचा घेते 3.5 आणि हा जो 2 इंच आपण वाढवला होता टक्ससाठी, तर तो 1 इंचचा टक्स देऊन घेऊ। हे बघा इथून मी वरती 2 इंच जाते, सरळ लाईन ओढली आहे। त्यानंतर जो आपला प्रिन्सेसचा शेप आहे तर तो देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बघा हा आपला प्रिन्सेसचा
बोटनेकचा समोर आहे. आणि हो, कोणी कोणी नंतर सगळं शिवणं झाल्यावर शोल्डर डाऊन करते, परंतु बोटनेकमध्ये शोल्डर हे नक्की डाऊन करायचं बरं का, अर्धा इंच डाऊन करायचं. हे बघा, त्यासाठी मी 7 इंच मुंडा घेतला होता. मला ह्या ब्लाऊजसाठी 6.5च हवा आहे, त्यासाठी मी 7 घेतला होता. 7.5ही तुम्ही घेऊ शकता. जो मुंडा आहे, जर त्यांचे दंड जाड जर असतील तुमच्या क्लायंटचे, तर तुम्ही 7.5ही मुंडा घेऊ शकता. माझे क्लायंट जे आहेत तर त्यांचे दंड जे आहेत तर ते बारीक आहेत, त्याच्यामुळे मी प्रत्येकाच्या चेस्ट साईजवरून तुम्ही मुंड्याचं माप घेऊ शकत नाही. त्या प्रत्येकाचा मुंड्याचं माप हे वेगळं असते. तर हे बघा, मी इथे अर्धा इंच शोल्डर डाऊन केलं आहे आणि हा प्रिन्सेसचा आकार देऊन घेतला आहे. तर आता आपण प्रिन्सेसची कटिंग करूया. आणि हो, हे बघा, मी आता तुम्हाला सॉरी हे झाले. तर हे बघा, जे इथं घेतलं होतं आपण ते 15, अर्धा इंच जे आपण वाढवलं होतं, जे हे आहे तर ते आपल्याला क्रॉस काढायचं इथून. हे बघा, आपले समोरचा भाग निघालेला आहे. तर हे बघा, आता कापडावरती आपण बॅक साईड काढून घेऊया. आपली लांबी आहे 14, 1 इंच ॲड केलं. शोल्डर घेणार आहोत आपण 7.5. सात आपला मुंडा आहे आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. कमरचं माप 8, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन. इथून आपण 1 इंचावरती घेणार आहोत. हे बघा, इथे आलोय आपण शिलाई जिथं आपण फिटिंग टाकणार आहोत आणि तिथून आपण खाली जाणार आहोत. हे बघा, खाली, आणि इथून सुद्धा आपण थोडंसं कट करणार आहोत. तर हे बघा, आपली जी फ्रंट साईड होती आपण तिचा गळा घेतला होता. मी तुम्हाला सांगते, हे बघा, आपण समोर 7 इंच घेतला होता, आपण गळा रुंदी 3.5 घेतली होती. जे शोल्डर उरते हेही 3.5 उरते. आता पाठीमागचे जे शोल्डर आहे तर ते सुद्धा आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. म्हणजे हा गळा येतोय आपला 7.5 आहे. आपण 3.5 शोल्डरवर ठेवलं. उरलेला जो गळा आहे आपला 4.25चा, तर हा आपला बॅक साईडचा गळा येणार आहे. आणि अर्धा इंच
शोल्डर डाऊन करायचे. बॅक साईडला गळा रुंदी मोजायची नाही. फ्रंट साईडचा गळा रुंदी घेतल्यानंतर जे शोल्डर निघते तर ते शोल्डर आपल्याला बॅक साईडला घ्यायचं आहे आणि बाकीचा उरलेला गळा घ्यायचा आहे. तर हे झालं आहे आपलं समोर पाठीमागचं. आता जे आपण काढलं होतं तर ते आता समोरचं आहे. तर हे बघा मी असं ॲडजस्ट करून घेते. तर हे बघा मी इथे जे समोरचा भाग होता तो आखून घेतला आहे आणि मी हुकपट्टीसाठी 5 इंच जागा सोडलेली आहे. तर ती आपण आवर्जून सोडायची, जेणेकरून आपला गळा जो आहे तर तो व्यवस्थित बसते, खेचल्या जात नाही. तर ही 5 इंच जे आहे तर मी हुकपट्टीसाठी फ्रंट साईडला जागा घेतलेली आहे. तर हे बघा मी गळा फ्रंट साईडचा टाकून घेते. तर हे बघा असं आपण आता हे कट करून घेऊया. माझी बायको सांगून निघली बाबा. गोष्टी पोटी रडली म्हणे. मग ती आई रडली तेव्हा रडली की काय